नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे ढगांजली काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, बरेच दिवस झाले ह्या ढगा काकूंवरती पॉडकास्टच नाही केलं मी, आणि फारशा अशा कॉमेंट्सही कोणी केल्या नव्हत्या की ढगांजलीवरती पॉडकास्ट कर। नाहीतर कसं घरकोंबडीवरती मी करत नव्हती तर खूप जणांनी मला प्रश्न विचारले होते की का नाही करत आहेस घरकोंबडीवरती पॉडकास्ट। टांजल आणि ढगांजली काकूंवरती नाही केलं तर कोणीच विचारलं नाही, त्यामुळे माझंही थोडं दुर्लक्षच झालं होतं ह्या काकूंकडे। अपनी नजर हटी वैसे दुर्घटना घटी। कालच अचानक ह्या ढगा काकूंचा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि मला आठवलं की अरे या काकूंना कसं काय मी विसरली। ह्या तर एकदम सती सावित्री असल्याचं ढोंग करून फिरत असतात, यांना सोडून नाही चालायचं बाबा। तसं तर मंडळी आता मी काय सांगू, तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की ह्या काकू पण आपल्या न आवडत्या मनीश्री काकूंसारख्याच आहेत। यांचा असा समज आहे की यांच्या एवढा हुशार आणि ज्ञानी कोणीच नाही आहे। जे काही दुनियेमध्ये अक्कल आहे ती फक्त यांच्याकडेच आहे। ती म्हण आहे बघा, करून करून भागली देव ध्याने लागली। ती म्हण यांना एकदम साजेशी आहे। असं वाटते ती म्हण स्पेशली ह्या लबाड काकूंसाठीच बनली गेली आहे। ढगा काकू आणि मणी काकू दोघींचेही विचार आणि गुण सारखेच असल्यामुळे ह्या दोघी एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत। ह्या ढगा काकूंना उगाचच दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय घालण्याची घाणेरडी म्हणजे एकदम घाणेरडी सवय आहे। उगाचच ह्यांना कोणाचाही पुळका येतो, मग ह्या जातात त्याची बाजू घ्यायला। स्वतःला काय समजतात देव जाणो। इथे स्वतः केलेला कचरा साफ करायचा सोडून चालले आहेत दुसऱ्यांनी केलेली घाण साफ करायला। तसं तर त्या कॅलिफोर्नियाच्या घाऱ्या गोऱ्या कॅटमॉम सारख्याच ह्या ढगांजली काकूंना ओळखण्यात देखील माझी चूकच झाली म्हणा। सुरुवातीला मला वाटलं होतं हिने माझं रिॲक्शन स्पोर्टिंगली घेतलं आहे, जाऊ दे नको बोलायला हिच्यावरती, पण नाही, ही पण धुनी भांडी संघटनेमधलीच एक मेंबर आहे आणि हीच गोष्ट मी विसरली होती। उगाचच ही बाई ना कोणतेही मुद्दे उचलते आणि त्याच्यावरती प्रवचन देत बसते। राईचं पर्वत बनवणं जे बोलतात ना तेच ही बाई करते। छोट्यातली छोटी गोष्ट असते जी मॅटर पण नाही करत, पण त्या गोष्टींवरती सतत लांबलचक व्हिडिओज बनवते आणि मस्त डॉलर्स कमवते। एक तर हिचे व्हिडिओही ना त्या आरशी सारखेच आहेत, एकदम रटाळ, ऐकवतही नाही, पण ही दाखवते एका बाजूला की ही खूपच दैवी विचारांनी भरलेली आहे, एकदम आध्यात्मिक आहे। हिच्या एवढी देवाची सेवा कोणीच नाही करू शकत, हिच्या एवढा कोणालाच देवाधर्माचं येत नाही। पण दुसऱ्याच बाजूला मंडळी ही धुनी भांडी संघटनेतल्या मेंबरचाही रोल पार पाडते। ही बाई जर एवढीच दैवी विचारांची आहे आणि एवढी आध्यात्मिक आहे, दुसऱ्यांना शिकवते की पूजा कशी करायची, किती वाजता करायची, कोणते वस्त्र घालायचे, जणू काय 21st सेंचुरी मधली देवीच आहे ही। तर मग हिने मोहमाया सोडून दिली पाहिजे ना, या सगळ्यापासून लांब गेलं पाहिजे हिने। कशाला ना अडकून पडते या मोहामध्ये। ही बाई ना खरं तर विसरली आहे हो मंडळी की ही देव नसून एक भक्त आहे आणि भक्तासारखंच हिने राहिलं पाहिजे। देवाचं हिला करायचं आहे ना, हिने कुशाल करावं। कोणी अडवलंय का हिला? नाही, पण लोकांना कशाला ज्ञान देत सुटते ना युट्यूब वरती। हे सगळे व्हिडिओ बनवून युट्यूब वरती का दाखवत बसते? सारखं सारखं आपलं झालेलं गेलेलं तेच तेच दाखवत बसते आणि मग कोण काय बोललं की हिला राग येतो आणि घरकोंबडी सारखी ही पण ब्लॉक करून टाकते। नाहीतर मग एक व्हिडिओ बनवते आणि लोकांना शिव्या श्राप देत बसते। ती घरकोंबडी पोलीसची धमकी देते आणि ही स्वामींची धमकी देते। काय तर मागे हिने एक व्हिडिओ बनवला होता की तुमची केस ही वरच्या कोर्टात चालू आहे, स्वामी तुम्हाला शिक्षा देतील। अगं बाई, स्वामींना ह्यात आणायची काय गरज होती मला तू जरा सांग? त्यांच्याकडे पुष्कळ कामं आहेत ग। हा तू जो काही रायता पसरवलाय ते बघण्या इतका वेळ पण नाही त्यांच्याकडे। मुळात तुम्ही जे काही चुकीचं वागताय त्यावर जर कोणी काय बोलत असेल, तुमची चूक दाखवत असेल, तर यात त्या देवाला मध्ये आणण्याची काय गरज आहे? कारणच नाही आहे काही त्या देवाला मध्ये आणायचं। हे जे भक्ती प्रदर्शन तुम्ही चालू केलं आहे ते कितपत योग्य वाटते हो काकू तुम्हाला? असं पण नाही की कधीतरी हे दाखवता तुम्ही, रोजच वर्षाचे 12ही महिने तेच तेच। गेल्या 3-4 वर्षापासून जेव्हापासून हा रटाय चॅनल तुम्ही सुरू केला आहे, एकच कॉन्टेंट आहे तुमचं। मार्गशीर्षच्या गुरुवारी पूजा कशी करायची, 16 सोमवारची पूजा कशी करायची, उपवासाला काय काय खायचं,
कोणता ग्रंथ कधी वाचायचा, किती वाजता बत्ती लावायची, बत्ती लावल्यानंतर किती वेळाने अगरबत्ती लावायची. अरे काय आहे यार हे, युट्यूब वरती कशाला त्या देवाचा बाजार मांडताय, वर निर्लज्जेसारखा बोलता पण की हे सगळं मी काय पैशासाठी नाही करत, युट्यूब वरती काय माझं घर नाही चालत. अहो काकू, एवढाही माझ बरा नाही हो, घर नसेल चालत ठीक आहे, तरी काय ना काय तरी उपयोग तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये होतच असेल ना त्या पैशांमुळे. आणि अहो लॉकडाऊन मध्ये पुष्कळ व्हायरल झाल्या होत्या तुम्ही देवाचा बाजार मांडून, तेव्हा तर तुम्ही लाखो छापले आहेत, त्याचं काय हो काकू. आता इथे लाखो रुपये कमवून देखील तुमचं असं म्हणणं असेल की नाही हा युट्यूबचा पैसा तुमच्या काही कामाचा नाही, तर मग सरळ हे व्हिडिओज टाकणं बंद करा हो काकू. अहो कोणाला म्हणजे कोणालाच इंटरेस्ट नाही आहे तुमचे रटाय व्हिडिओ बघण्यात. मंडळी, दर गुरुवारी मूर्खबाई 1-1, 2-2 तास लाईव्ह येते आणि आरती दाखवत असते. म्हणजे यार पैसे कमवण्यासाठी म्हणून साध्या सुध्या लोकांच्या भावनेशी ही बाई अशी खेळते. ती पूजा अटेंड करायला लोक काय येतात आध्यात्मिक भावनेने, पण ही धूर्त बाई लबाड आहे, एकदम कोल्ह्यासारखी फायदा घ्यायलाच बसली आहे. हिच्या गोड गोड बोलण्यावरती अजिबात भूलू नका, 1 नंबरची बनेल बाई आहे ही. चला, हिला हे देवाधर्माचं करायचं आहे ठीक आहे, लोकांनीही ते फॉलो करावं अशी या बाईची इच्छा आहे, करावं त्यांनी, काही हरकत नाही आहे. पण मध्ये मध्ये ते धुनी भांडीवाले व्हिडिओज कशाला टाकतात, प्लस कोण काय बोललं की कोणा दुसऱ्यावरती रिॲक्शन दिलं की भांडायला काय येतात ह्या काकू, हे पण करायचंय ते पण करायचंय, मग हे तर चुकीचं आहे ना बॉस. एकतर एका गोष्टीवरती टिकून राहावं, यांच्या मनाला वाटणार तेव्हा ह्या काकू घरचे व्हिडिओज टाकणार, यांचं मन नाही करणार तेव्हा ह्या व्हिडिओ नाही टाकणार, आणि मग बोलणार काय तर नजर लागते ना म्हणून मी नाही दाखवत माझं घर, वर एकीकडे असंही बोलणार की तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहात. अरे कहना क्या चाहते हो आंटी जी, आपल्याच फॅमिली मेंबरची कधी नजर लागते का. आणि अहो काकू, एवढ्या तुम्ही भक्ती मार्गावरती आहात ना, मग नजर वगैरे अशा क्षुल्लक गोष्टी काय मानत बसताय तुम्ही, कमालच वाटते मला तुमची. ह्याचा अर्थ तुम्हाला स्वतःला देखील त्या देवावरती विश्वासच नाही आहे, पण तुम्ही चालले आहात लोकांना ज्ञान द्यायला. मागे ते अंधभक्त बिचारे जीव ओवाळून टाकत होते की ताई होम टूर कर, होम टूर कर, पण नाही म्हणजे नाही, दाखवायचं नाही असंच ह्या बाईने ठरवलं होतं. कोजागिरीला पण पाहिलत ना मंडळी, काय ते उपाय सांगितले होते या बाईने, काय तर म्हणे घरादाराचे दरवाजे खिडक्या सगळं रात्री 12:30 नंतर उघडं ठेवा, धनलाभ होईल. अहो काकू, तुमचं त्या धनलाभाच्या हौसेपोटी कोणाच्या तरी घरी चोरी मारी झाली असती, उगाचच काय तरी उपाय लोकांना देणं बंद करा हो तुम्ही प्लीज. 1 करता 2 व्हायचं. आधीच तुमचे ते अंधमंद भक्त एवढे मूर्ख आहेत की तुमच्या तोंडून निघालेल्या शब्दाला झेलायला लगेचच ते तयार असतात. मंडळी, त्या आरशीसारखी ना ही पण मिसलिडिंग टायटल आणि थंबनेल ठेवण्यामध्ये पटाईत आहे. टायटल ठेवलं होतं दगडी खलबत्ता आणला आणि व्हिडिओमध्ये हिचं चालू होतं भलतंच. एका साईडला कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये फोन ठेवायचा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करायची आणि काहीतरी काम करत बसायचं, मग आरामात बसून त्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायचं. एवढी पकवते ही बाई की हिचा व्हिडिओ बघता बघता डोळाच लागला. इलेक्शनच्या आदल्या दिवशी ह्या काकूने भलं मोठं भाषण दिलं होतं, काय तर म्हणे माझा व्हिडिओ लाखो करोडो लोकांपर्यंत पोचतात. हो काकू, पोचला तुमचा व्हिडिओ, लाखो तर नाही हो, पण मोजून 12,000 लोकांपर्यंतच. आणि अहो काकू, एवढं तुम्ही लोकांमध्ये जनजागृती करत होत्या ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही काय हो या समाजासाठी करता. नाही म्हणजे इतरांकडून अपेक्षा ठेवताना की ह्याने हे केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे, तुमचंही या समाजासाठी काहीतरी देणं लागतेच ना हो काकू. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही काय करता. इतरांना सल्ले देण्यापलीकडे दुसरं काही जमते का हो काकू तुम्हाला. 5 महिन्यांपासून फक्त त्रासच. हा जो काकूंने वॉटर प्युरिफायर वाला व्हिडिओ बनवला होता ना मंडळी, त्यामध्ये काकूंचं खरं रूप दिसलं मला. तो जो वॉटर प्युरिफायर चेक करायला माणूस आला होता, त्याच्यासोबत हे दोघं नवरा बायको कसे उद्धटासारखे बोलत होते. वर काकू बोलतात, आम्हाला एवढी भीक नाही लागली, आम्हाला हे प्रोडक्ट्सच नको, आम्ही हे रिटर्न करून टाकू. वा काकू वा, काय भाषा आहे हो तुमची. मागे तुम्हीच सांगत होत्या ना हो की तुमची आई स्वाध्याय करायची. मग हो काकू, बाल संस्कार केंद्र, डीबीटी केंद्रात तर तुम्ही नक्कीच गेल्या असणार ना हो लहानपणापासून.
मग काकू मला एक गोष्ट सांगा, तिथे जाऊन नुसती हजेरी लावून यायच्या तुम्ही की काहीतरी आचरणात पण आणायच्या तुमच्या? नाही म्हणजे तुमची ही भाषा ऐकून मला खरंच प्रश्न पडलाय हो काकू, की तुमची आई खरोखर स्वाध्याय केंद्रात जायच्या का? त्याचं खरं रूप लोकांना समजेल म्हणून काकू सावरासावर तर अशा करत होत्या की काय विचारूच नका मंडळी. आता रागारागामध्ये काकूंच्या तोंडून ही अशी भाषा निघाली आहे. मग घरात कशा वागत असतील या काकू कॅमेरा बंद असताना? काय तर म्हणे एवढी हरॅसमेंट झाली आहे ना आमची की आम्ही जसे नाही आहोत तसे दिसलो. हरॅसमेंट? अगं बाई, तुला अर्थ तरी माहिती आहे का त्या शब्दाचा? त्या घरकोंबडीच्या तोंडून हा शब्द जेव्हापासून निघाला आहे तेव्हापासून धुनी भांडी संघटनेमधल्या प्रत्येक मेंबरनी हा शब्द पकडून ठेवला आहे. प्रत्येक जणाचे तोंडून हाच शब्द निघतो, आमची हरॅसमेंट केली, आमची हरॅसमेंट केली. ही पण ना मंडळी त्या घरकोंबडी आणि आरशीच्या पावलावरती अगदी पाऊल ठेवून चालते. सध्या ही पण रोजच ढिगारोचं प्रमोशन करत असते. मंडळी, ह्या असल्या फसव्या लोकांच्या गोड गोड बोलण्याला अजिबात भूलू नका. हे लोक ना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना मूर्ख बनवतात. ते प्रोडक्ट्स अजिबात चांगले नसतात. यांना त्या प्रोडक्टचं प्रमोशन करण्यासाठी पैसे मिळतात, म्हणूनच हे लोक फक्त कौतुक करत असतात त्या गोष्टीचं. एकदा का प्रमोशन करून झालं की या लोकांना तो प्रोडक्ट रिटर्न द्यावा लागतो. पण हे लोक असं दाखवतात की डे टू डे लाईफ मध्ये तो प्रोडक्ट यूज करतायत. यांच्या अंदमंद भक्तांना सांगून काय उपयोग नाही आहे हो. नवीन काय दाखवलं रे दाखवलं की लगेचच लिंक मागत बसतात. असो तर मंडळी, तुम्हाला आता नेक्स्ट पॉडकास्ट कोणावरती ऐकायला आवडेल ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.